नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये किशोर आणि दुर्गा बोलत असतात. एजेला बघून जाम हादरतात. एजे आत जातो आणि म्हणतो, किशोर तुझ्यावर मला एक जबाबदारी द्यायची आहे. काय ना, घर आणि ऑफिस ह्या वेगळ्या दोन गोष्टी आहे, ते एकत्र नको व्हायला. पण हल्ली माझं ऑफिसकडे दुर्लक्ष होतं आहे, तर ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी तू घेशील का? किशोर म्हणतो, बाबा. एजे म्हणतो, हरकत नाही, तुझी इच्छा असेल तर. तो म्हणतो, अहो काय इच्छा नसेल? दुर्गा म्हणते, एजे थँक्यू, तुमचा किशोरवर विश्वास बघून मला खूप आनंद झाला आहे. एजे फाईल देत म्हणतो, फाईल बघून घे. तो आता निघून जातो. किशोर पटकन दार लावतो. दुर्गा म्हणते, किशोर कॉंग्रॅच्युलेशन्स. तो म्हणतो, थँक्यू दुर्गा, आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या ते ह्यासाठी. ती म्हणती, काय? तो म्हणतो, काहीच नाही. मनात म्हणतो, एजे मी तुझ्या घराची वाट लावली, आता तुझ्या कंपनीची कशी वाट लावतो ना तेच बघ. लीला आजीकडे जाते आणि म्हणते, आजी ही पर्स. आजी म्हणते, पर्स? ती म्हणते, अहो ह्यामध्ये चेक आहे. लताताईचा फोन आला होता, ती झालेला सगळा प्रकार सांगते. आजी म्हणते, अरे देवा. पर्स घेते आणि कपाटात टाकते आणि म्हणते, थँक्यू लीला. ती म्हणते, आजी थँक्यू का म्हणताय? आजी म्हणते, मी तुझ्यावर खूप चिडचिड केली. खरं तर या सगळ्यामध्ये तुला जास्त फटका बसला आणि मी मात्र तुझ्यावर राग काढला. तुझा जराही विचार केला नाही, तू मात्र अंतराचा विचार केला. लीला म्हणते, आजी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलात ते माझ्या आणि एजंटच्या संसारासाठी, आमच्या सुखासाठी. आजी म्हणते, ह्या मैत्रिणीला समजून घेतलं. स्वतःकडे हात करत म्हणते, पण ह्या मैत्रिणीने आपली मैत्रिणी निभवली. लीला म्हणते, आजी असं काहीच नाही आहे. आता दोघींमध्ये बरंच काय बोलणं होतं आणि दोघी एकमेकीला मिठी मारतात. अंतरा देवासमोर जाते, तेवढ्यात दुर्गा येते आणि हसून म्हणते, अंतराई तुम्ही इथे? अंतरा म्हणते, अगं दिवे लागण्याची वेळ झाली ना, म्हणून देवाच्या पाया पडायला आले होते, पण आल्याने बघितलं कुणी दिवाच लावला नव्हता. मी तेच वाट बघत होते, कुणीतरी येईल आणि दिवा लावेल. लाव दिवा. दुर्गा म्हणते, अहो तुम्ही वाट का बघितली? तुम्ही का नाही लावला दिवा? अंतरा म्हणते, दुर्गा सांजवात ही घरच्या लक्ष्मीने लावायची असती. मी कुठे घरची लक्ष्मी आहे? लावशील? दुर्गा बोलायचा प्रयत्न करते, नंतर म्हणते, प्रत्येक स्त्रीमध्ये लक्ष्मीचं रूप असतं. तुम्ही ह्या घरच्याच आहात, प्लीज लावा ना दिवा. आता अंतारा दिवा लावते. एजे आणि लीला लॅपटॉपवर डॉक्टरांशी बोलत असतात. डॉक्टर म्हणतात, तुम्ही घरी पण प्रयत्न करा. लीला म्हणते, एजे थँक्यू, तुम्ही माझं ऐकलं आणि अंतराताईची ट्रीटमेंट घरीच सुरू केली. एजे म्हणतो, लीला तुम्हाला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. लीला पुन्हा अंतराबद्दल बोलायला लागते. तो म्हणतो, लीला आपल्यामध्ये अंतराशिवाय दुसरा विषय नाही का? आता दोघं एकमेकडे बघत राहतात. लीलाच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहतं. एजे तिच्याजवळ जातो आणि मिठी मारायला लागतो. हे दुर्गा बघते, तिचा खूप जळफळाट होतो. दुर्गा म्हणते, एजे आत येऊ का? पण एजे काहीच बोलत नाही. ते आत येऊन म्हणते, अंतराताईने आज दिवा लावला. तेवढ्यात अंतरा येते आणि म्हणते, आत येऊ का? लीला म्हणते, अंतराताई असं का विचारता? या ना आतमध्ये. ती आतमध्ये येऊन पहिली आरती लीलाला देते आणि प्रसाद. हे बघून दुर्गाचा चेहराच पडतो. ते एजेंकडे जाते, आरती देऊन प्रसाद देते, पण हे दुर्गाचं वागणं एजेला अजिबात पटत नाही. किशोर फोन करून म्हणतो, उद्याची उद्या मला 2 शेप पाहिजे. फोन ठेवून म्हणतो, एजे तुला आता रस्त्यावर आणतो की नाही बघच. सर्वांनी लक्ष्मी डोकून बघत असतात, अंतराने चिठ्ठी वाचली की नाही. तेवढ्यात मागून लीला येते आणि त्या पळायला लागतात. ती लक्ष्मी, सरू थांबा, मी शांत आहे, याचा अर्थ असा नाही मी कमजोर आहे. आता लीला दोघींना चांगलीच धमकी देते. सरू म्हणते, लीलाई तसं काहीच नाही, सहज आलो होतो. काय चिठ्ठी बघत होता का? एक काम करते, एजंटकडे देते. सरू गयावया करत म्हणते, नको ना लीलाई, सॉरी. लीला म्हणते, माझ्या 2 गोष्टी नीट ध्यानात ठेवायच्या. पहिली गोष्ट, या घरातली शांती भंग झालेली मला अजिबात आवडणार नाही. दुसरी गोष्ट, अंतराताईला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. सरू म्हणते, मला माहिती आहे. तिसरी गोष्ट तुम्ही नंतर सांगणार ना? लक्ष्मी म्हणते, सरू चल. दुर्गा येते आणि फाईल बघत म्हणते, किशोर हे खरं आहे? किशोर म्हणतो, रिपोर्ट तुझ्याच समोर आहे. लीला आयुष्यामध्ये कधीच आई होऊ शकत नाही, अगदी 100%.
आता हे रिपोर्ट घेऊन जायचे आणि आजीच्या रूममध्ये ठेवायचे. तिला तिचे नातवंड बघायची खूप घाई झाली ना. आता हे रिपोर्ट बघून आजीला खूप मोठा धक्का बसेल. तिच्या मनातलं लीलाबद्दलचं सगळं प्रेम निघून जाईल. आजी झोपलेली असते. दुर्गा जाते आणि कपाटात फाईल ठेवून येते. आजी उठून कपाट उघडते आणि फाईल बघते आणि म्हणते, हे कसले रिपोर्ट आहे? ते बघून आजीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणजे लीला कधीच आई होऊ शकत नाही. लीला आता पोट दाबून खूप रडत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.